नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या YouTube चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आजचा अत्यंत महत्त्वपूर्ण घटक आहे तो म्हणजे छत्रपती शिवरायांची गारद आणि त्या गारदचा अचूक अर्थ याबद्दलचीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला सांगतोय. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, छत्रपती शिवरायांची गारद तुम्ही ऐकली का? पण ऐकली असेल तर त्या गारदचा नेमका अर्थ काय? गारद म्हणजे मित्रांनो नेमकं आहे तरी काय? महाराज ज्यावेळेस दरबारात प्रवेश करत असताना जी घोषणा किंवा जी ललकारी दिली जात होती तिला मराठीत गारद असं म्हटलं जातं. आणि या गारदेला संस्कृत मध्ये बिरुद किंवा बिरुदावली तर उर्दू भाषेत अलकाब असे म्हणतात. मग गारद कोण देतात? गारदी गारद देत असतात. छत्रपती शिवरायांची गारद आणि त्यातील प्रत्येक शब्दाचा अर्थ आपण पाहणार आहोत. गडपती अर्थात गडकोटांचे अधिपती, राज्यातील गडकोटांवर ज्यांचे अधिपत्य राज्य आहे असे महाराज. गज अश्वपती ज्यांच्याकडे स्वतःच्या मालकीचे हत्ती घोड्यांचे दल आहे असे महाराज. त्या काळी हत्ती हे वैभवाचं प्रतीक समजलं जायचं, म्हणून गज अश्वपती हा शब्द वैभव संपन्नतेचं प्रतीक होतं असे म्हणता येईल. भूपती प्रजापती वास्तविक राज्याभिषेक म्हणजे राज्यकर्त्याच्या भूमीशी झालेला विवाह आहे. म्हणजे ज्यांनी राज्यातील भूमीचं व प्रजेचा पती हे पद स्वीकारलं आहे आणि त्यांचे सर्वथा रक्षण करणे हे ज्या राज्यकर्त्याचं प्रथम कर्तव्य आहे असे महाराज. सुवर्ण रत्न श्रीपती राज्याच्या खजिन्यातील वेगवेगळे हिरे, माणिक, मोती आणि स्वर्ण अर्थात सोने यावर ज्यांचे अधिपत्य मालकी आहे असे महाराज. शिवरायांच्या बाबतीत 32 मन सुवर्ण सिंहासनाचे अधिपती. अष्टवधान जागृत 8ही प्रहर जागृत राहून राज्याच्या 8ही दिशांवर लक्ष असणारे महाराज. अष्टप्रधान वेष्टित ज्यांच्या पदरी प्रत्येक शास्त्रात निपुण असलेले 8 प्रधान आहेत आणि राज्यकारभार जे त्यांचा सल्ला घेतात असे महाराज. न्यायालंकार मंडित म्हणजे कर्तव्य कठोर आणि न्याय कठोर राहून सत्याच्या व न्यायाच्या बाजूने निकाल देणारे महाराज. शस्त्राशस्त्र पारंगत शस्त्रशास्त्र पारंगत म्हणजे सर्व प्रकारच्या शस्त्रविद्या व शास्त्रात पारंगत असलेले महाराज. राजनीती धुरंधर आदर्श राज्यकर्त्याप्रमाणे राजकारणाच्या डावपेचांमध्ये राजनीतीमध्ये तरवेज असलेले महाराज. प्रौढ प्रताप पुरंदर मोठे शौर्य गाजून ज्यांनी आपल्या पराक्रमाचा ठसा उमटवला आहे असे महाराज. क्षत्रिय कुलावतंस क्षत्रिय कुळात जन्म घेऊन त्या कुळाचं सर्वात श्रेष्ठ व्यक्ती व क्षत्रिय कुळाचे शिरोभूषण असलेले महाराज. सिंहासनाधीश्वर जसा देव अधीश्वर असतो तसेच 32 मन सुवर्ण सिंहासनावर शोभून दिसणारे सिंहासनाचे अधीश्वर असे महाराज. महाराजाधिराज म्हणजे विद्यमान सर्व राजांमध्ये जो सर्वात मोठा आहे आणि साऱ्या राजांनी ज्यांच्या अधिपत्याखाली राहण्याचं स्वीकारायला हवं असे महाराज. राजा शिवछत्रपती ज्यांच्यावर सुवर्णाची छत्र छामरे ढळत आहे किंवा प्रजेने छत्र धरून ज्यांना आपला अधिपती म्हणून स्वीकारलं आहे किंवा ज्यांच्यावर प्रत्यक्षात नभानं छत्र धरले आहे असे छत्रपती शिवाजी महाराज. मित्रांनो, शिवगारद आणि या शिवगारदीचा अर्थ आपल्याला लक्षात आला असेल तर प्रत्येकाला ज्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या गारदचा अर्थ माहिती नव्हता आणि यामुळे माहिती झाला तर नक्की हा व्हिडिओ सर्व माझ्या शिवभक्तांनी शेअर करा. आणि निवेदक विठ्ठल पवार या YouTube चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा अशी आपल्याला नम्र विनंती. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.